नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कांद्यापासून एक नवीन प्रकारची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, मीडियम आकाराचे 2 कांदे घेतले होते बघा, अशा पद्धतीचे मोठे मोठे होते। 3 जरी घेतले तरी चालेल आणि त्यांना एकदम पातळ कापून घ्यायचं, असे मोकळे मोकळे करून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला बघा 1 चमचा सफेद तीळ, 2 चमचे शेंगदाणे भाजून असे कुटले, जास्त बारीक पण नाही जास्त मोठे पण नाही। त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, त्यात टाकायचे 20 ते 25 पान एकदम बारीक कापून घेतलेली आहे ती कढीपत्त्याची। ह्याच्यामध्ये बघा अर्धा इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या आणि 2 पाकळ्या लसणाच्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत। त्यात टाकायचे बघा छोटा अर्धा चमचा ओवा घेतलेला असा चांगला हातावर चोळायचा आणि टाकायचा। थोडीशी हिंग पावडर, हळद, त्यात टाकणारे 2 चमचे मी रवा बारीकवाला आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे टाकायचे आपल्याला मैदा, चमच्याचं माप हे आहे। चवीप्रमाणे टाकायचे मीठ, 1 चमचा तेल टाकायचे, तेलाच्या जागी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। पहिलं आपल्याला तेल जे टाकलेलं आहे ना गरम आहे, भाजल वगैरे असं खालून वर करायचं म्हणजे मिक्स होईल आणि चांगलं असं दाबून दाबून पहिलं कालवून घ्यायचे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता यात काय करायचं माहिती आहे का, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला एकदम घट्ट कालवायचे। मस्त असं बघा मिक्स करून घ्यायचं। जेवढं मी तुम्हाला दाखवलं होतं ना तेवढंच पाणी टाकलेलं आहे, पण चांगलं असं दाबून दाबून जर मिक्स केलं ना तर त्याच्यापेक्षा पण थोडंसं कमी पाणी लागेल तुम्हाला। हो का, असं दाबून कधी पण असं भज्याचं असेल का नाही, जे कुरकुरीत तुम्हाला जर असं कडक पाहिजे असलं तर असं पाण्याचा वापर कमी करायचा, मस्त होतात। आपल्या चॅनलवर तर खूप रेसिपी मी अपलोड केलेले आहेत। तुम्ही मुळ्याची भजी जर कधी खाल्ली नसली ना तर मुळ्याची भजी एकदा जरूर करून खा, मी दाखवलेल्या सेम पद्धतीनं मस्त होतात, एकदम चवदार होतात। आता याला कमीत कमी येतं ही बळायला एक 5 ते 7 मिनिट गेला असेल बघा, मी असं मिक्स केलेलं। नाही तर काय करायचं, असं कालवल्यानंतर एक 5 मिनिटं तरी तुम्ही ठेवा, कारण जो बारीक रवा असतो का नाही तो फुकल थोडासा। आणि नाहीतर काय करायचं, थोडंसं मिक्सरला फिरवून जरी घेतलं तरी चालेल, तुमचा मोठा रवा असेल तर। बनवाय घेऊया आपण आता। अशा पद्धतीत बघा आपल्याला करायचं आहे, गोल वगैरे करायचे नाही आहेत। गोल कांदे भजी, सातारा स्पेशल कांदे भजी सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आणि ही जी करताना सुद्धा ही लक्षात ठेवायचं, असं पातळ थापून घ्यायचं हातावर, नाही तर तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या पेपरवर जरी घेतलं का नाही कागदावर, थोडंसं तेलाचा हात पुसायचा कागदाला, नंतर असं पातळ थापून घ्यायचं। कढईमध्ये बघा मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मिरची भजी मी तळून काढलेली आहे। तुम्हाला थोडंसं असं दिसत असेल बघा, कारण की आमच्यामध्ये भजी म्हटलं की पहिली मिरची भजी काढली का विचारतात, त्यासाठी बघा असं पातळ केलेलं आहे आणि हे टाकून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये मी एकच टाकणार आहे, कारण कढई आहे छोटीशी, 2-2 जरी बारीक बारीक जरी केले तरी चालतील, फक्त मी तुम्हाला दाखवायला तर ही एकच टाकणार आहे। पलटी करून घेऊया। गॅस आहे बघा मीडियम, आणि मीडियम गॅसवरच मी केलेलं आहे। अशा गोष्टी काय माहिती आहे का, तेल आपलं कडक गरम पाहिजे बरं का, म्हणजे मीडियम गॅसवर तुम्ही असं चांगलं तेल गरम झालं पाहिजे आणि मग तुम्ही मीडियम गॅसवरच ह्याला करून घ्या। नाहीतर जर तेल जर थंड असेल का नाही तर अशा कुठल्या पण गोष्टी ना मग तेल जास्त वढून घेतात। कोणती पण तुम्ही मग भजी करा, त्यासाठी तेल आपलं चांगलं कडक गरम करायचं। आता आपण ह्याच्यामध्ये बघा सोड्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे बिलकुल, आणि ह्याला काय करायचं, गोल्डन कलरवर एकदम क्रिस्पी फ्राय करायचे। मस्त असा बघा कलर आलेला आहे। तुम्ही जर मिरची खात असेल तर 1-2 मिरच्या पण अशा कमी तिखटवाल्या पोपटी वगैरे थोड्याशा मधोमध कापायच्या, आणि साधारणसं जर त्यात जर मीठ भरलं तर तसं जर केलं तरी चालेल, नाही तर नुसत्या जरी तळून काढल्या तरी पण छान लागतात ते। तशा पण तुम्ही करून बघा। मिरच्याच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत बघा, किती मस्त झालेलं आणि एकदम कडक कुरकुरीत होतं बरं का। हे जेवढं होता होईल एवढं पातळ करायचं। तर मी अशा पद्धतीने मी बाकीचे राहिलेले करून घेते। तुम्ही एकदा हे मी सांगितल्याप्रमाणे जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।